SM स्टार मराठी। नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या समस्त महाराष्ट्रवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा काढून ह्या सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती निषेध दर्शवण्यात आलेला आहे। 1938 हरकती 2000 पर्यंत हरकती ह्या प्रांताधिकारी यांच्याकडे नोंदवलेल्या आहेत। एवढं असताना सुद्धा आज आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील हे म्हणतात की फक्त 5 लोकांचा विरोध आहे, बाकी 500 लोकांचा यामध्ये समर्थन आहे। अशा पद्धतीने त्यांना शेतकऱ्यांचा टाहो पडलेला, शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू का दिसत नसेल हा आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांचा सवाल आहे। आमचं काय नुकसान होणार आहे हे एकदा समजून घ्यावं। आमचे हजारो शेतकरी भूमीहून होणार आहेत, हजारो शेतकरी बेरोजगार होणार आहेत। यामध्ये नदी काठावरून गावं जी जाणार आहेत, भरावा पडणार आहे महामार्ग, हजारो शेतकरी यामध्ये उद्ध्वस्त होणार आहेत। एवढ्या सगळ्यांना उद्ध्वस्त करून रत्नागिरी नागपूर एक चांगला महामार्ग असताना त्याला समांतर महामार्गाची गरज काय? शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून गेली वर्षभर झालं हा सर्व सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकरी टाहो फोडून सांगतोय। एक मे महाराष्ट्र कामगार दिनी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न त्याग आंदोलन तर शासनाविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली। पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांत पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बाजू न घेता सरकारची बाजू घेतल्याने पालकमंत्री व सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शक्तीपीठ रद्दसाठी वावरात रक्त सांडण्याची तयारी दर्शवली। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी आज महाराष्ट्र दिनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्न त्याग आंदोलन करण्यात आले। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याबाबतचे निवेदन पालकमंत्री यांना देण्यात आले। पालकमंत्री यांच्या बरोबर चर्चेला वेळ मागण्यात आला। बसून चर्चा करूया, शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जे काही नुकसान होणार आहे त्याबाबत आपण ऐकून घ्यावे अशी विनंती शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली होती। या विनंतीला केराची टोपली दाखवीत सभागृहाच्या बाहेर उभा राहून माझ्याशी चर्चा करा असे पालकमंत्री यांनी सांगितले। त्यानुसार शेतकरी चर्चेला तयार झाले, पण उभा राहून केलेली चर्चा सरकार हिताचीच पालकमंत्री करीत होते। त्यांनी शेतकऱ्यांचे जराही दुःख जाणून घेतले नाही, उलट शेतकऱ्यांची थट्टाच केली। म्हणून सर्व बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्री, मुख्यमंत्री व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व निषेध केला। यावेळी पोलिसांची झटापट झाली। रक्त सांडावे लागलं तरी चालेल, पण शक्तीपीठ महामार्गासाठी 1 इंच जमीन न देण्याचा निर्णय आज सर्व बाधित शेतकऱ्यांनी घेतला आहे। त्यामुळे कोणाचीही मागणी नसलेला, कुणाच्याही हिताचा नसलेला रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणारा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे। यासाठी आता लढा तीव्र करण्याचा निर्धार शेतकरी कामगार पक्ष नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आला आहे। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्याचे नेते व नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचे बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे, राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, गव्हाण जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, कोषाध्यक्ष विष्णू सावंत, राहुल जमदाडे, अमर शिंदे, वामन कदम, शिवाजी शिंदे, रमेश कांबळे, गजानन पाटील, सनी करीम, एकनाथ कोळी, सुनील कांबळे, सिद्धार्थ जमदाडे, शिवाजी शिंदे, रवी साळुंके, गजानन सावंत, महादेव नलवडे, हनुमंत सावंत, सुभाष जमदाडे, राहुल खाडे व इतर सर्व बाधित शेतकऱ्यांनी केले आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून गेली वर्षभर झालं हा सर्व सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकरी टाहो फोडून सांगतोय। अनेक वेळेला त्यांना हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा काढून ह्या सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती निषेध दर्शवण्यात आलेला आहे। 1938 हरकती 2000 पर्यंत हरकती ह्या प्रांताधिकारी यांच्याकडे नोंदवलेल्या आहेत। एवढं असताना सुद्धा
आज आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील हे म्हणतात की फक्त 5 लोकांचा विरोध आहे, बाकी 500 लोकांचा यामध्ये समर्थन आहे. अशा पद्धतीने त्यांना शेतकऱ्यांचा टाहो पडलेला, शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू का दिसत नसेल, हा आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांचा सवाल आहे. आणि त्यांना आम्ही विनंती केली, आज आम्ही सर्व शेतकरी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून अन्नत्याग आंदोलन करतोय. सकाळपासून अन्नाचा हक्क ना पाण्याचा थेंब या सगळ्या शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये आहे. अशा अवस्थेमध्ये आम्ही त्यांना विनंती केली, आम्हाला तुमच्याबरोबर बसून 10-15 मिनिटाची चर्चा करायची आहे, आम्हाला आमचं दुःख मांडायचं आहे, आम्हाला सगळं तुम्हाला सांगायचं आहे. गेली वर्षभर सांगतोय. 26 जानेवारी दिवशी आम्ही त्यांना इथं झेंडा फडकवत असताना SP ऑफिस कार्यालयामध्ये आम्ही त्यांना निवेदन दिलेलं होतं. ते निवेदन त्यांनी घेतलं, पण 3 महिन्यामध्ये एकाही शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करावी किंवा शिष्टमंडळ बोलावं असं त्यांना वाटलं नाही. ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.